तुम्ही चिकन मॅरिनेट करून फ्राय केलेलं खाल्लं असेल, पण कधी मॅरिनेट केलेली फ्लावर बटाटाची सुक्की भाजी खाल्ली आहे का? तर आज आपण थेट चिकन सारखं मॅरिनेशन करून पाण्याचा एकही थेंब न घालता चमचमीत अशी फ्लावर बटाटाची सुक्की भाजी बनवणार आहोत। चला तर मग ही सिक्रेट पद्धतीने फ्लावर बटाटाची भाजी कशी बनवायची ते बघूया। चला तर मग सुरू करूया। तर सर्वप्रथम इथे मी फ्लावर आणि बटाटा कट करून घेतलेला आहे। बटाटा कट केल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे तो काळा पडत नाही। तुम्हाला हवं त्या आकारामध्ये फ्लावर आणि बटाटा तुम्ही कट करून घेऊ शकता। तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मॅरिनेशनची प्रोसेस आपण पहिल्यांदा करून घेऊया। तर सगळ्यात आधी यामध्ये 2 चमचे दही घालून घेऊया। इथे खूप जास्त आंबट असं दही नाही आणि घरी बनवलेलं दही आहे। तर 2 चमचे दही घेतलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया। तर इथे मी छोटा 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 मोठा चमचा धने जिरे पूड, त्याचबरोबर पाव चमचा हळद। आणि मॅरिनेशन म्हणलं की त्यामध्ये कसुरी मेथी असेल तर त्या मॅरिनेशनची किंवा त्या भाजीची चव ही दुपटीने वाढते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया, कारण या भाज्यांना सुद्धा मीठ लागलं पाहिजे, त्यामुळे इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर सगळ्यात शेवटी यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला घातल्यानंतर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही मॅरिनेशनची प्रोसेस करून तुम्ही एकदा नक्की ही भाजी करून बघा, खूप चवीला छान होते। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये अजिबात पाण्याचा एकही थेंब न घालता ही भाजी शिजवणार आहोत। अगदी वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। तर इथे मी सर्व मसाले या भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर अशा पद्धतीने बटाटा आणि फ्लावरवरती कोटिंग झालं पाहिजे इतकं व्यवस्थित आपल्याला हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। तर अर्ध्या तासासाठी आपण हे आता बाजूला ठेवूया। तर इथे मी भाजीला फोडणी देण्यासाठी जाड तळाची कढई घेतलेली आहे, कारण ही भाजी आपण पाण्याचा एकही थेंब न घालता शिजवणार आहोत, त्यामुळे ती भाजी तळाशी चिटकली जाऊ नये म्हणून मी इथे जाड तळाची कढई घेतलेली आहे। तुम्हाला ही अशीच कढई घ्यायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। कढई तापली की त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घातलं। तेल अगदी छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरे तेलामध्ये छान फुलले की त्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि उभे चिरून घेतलेले आहेत। या भाजीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाटण तयार करायची गरज नाही, अगदी सोप्या पद्धतीने याची आपण फोडणी करणार आहोत। पण मॅरिनेशनची प्रोसेस केल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते। तर या ठिकाणी मध्यम आकाराचे कांदे असतील तर तुम्ही 3 घेऊ शकता। इथे मोठे कांदे असल्यामुळे मी 2 कांदे घेतलेले आहेत। तर हा कांदा तेलामध्ये लालसर रंगावरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। तर एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हलका गुलाबी रंगावर कांदा छान परतून झालेला आहे। तर या स्टेजला यामध्ये आपण आलं आणि लसूण अगदी ओबडधोबड मी ठेचून घेतलेला आहे। खूप बारीक पेस्ट नसेल तरीही चालेल, अगदी क्रश करून तुम्हाला यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे। तर 1 मोठा चमचा आलं आणि लसूण यामध्ये मी घातलेला आहे, ते सुद्धा या कांद्यासोबत छान परतून घेऊया। आलं आणि लसणाचा कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आपल्याला या ठिकाणी परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकता आलं आणि लसूण छान परतून झालेला आहे। कांदा सुद्धा अगदी छान रंगावर तेलात परतून झालेला आहे। तर या स्टेजला यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। तर यामध्ये मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत। टोमॅटो तेलामध्ये एक अर्धा मिनिटभर आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत। यावरती मीठ घालून आपल्याला हे तेलामध्ये सॉफ्ट करून घ्यायचे नाहीत, अगदी आपल्याला हलकेसे ते तेलात परतून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। लाल तिखट, धने जिरे पूड, हळद, इतकेसे बेसिक मसाले जे आपल्या मसाला डब्यामध्ये असतात तेच मसाले यामध्ये मी घातलेले आहेत। वेगळं तुम्हाला काही इथे करायची गरज नाही। मसाले तेलामध्ये छान परतून झाले की आपण जे मॅरिनेट करून फ्लावर आणि बटाटा ठेवला होता तो आता यामध्ये घालून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे। मसाले तेलामध्ये परतून घेत असताना गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि त्यानंतर
फ्लावर बटाटा फोडणीमध्ये घातल्यानंतर गॅस आपल्याला मंद आचेवर करायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आणि टोमॅटोसुद्धा आपण सुरुवातीला तेलामध्ये सॉफ्ट करून घेतले नाहीत, कारण फ्लावर बटाटा सोबतच टोमॅटो वाफेवरती मऊ होतो आणि त्याला सुटलेल्या पाण्यामध्येच फ्लावर आणि बटाटा वाफेवरती छान शिजला जातो। म्हणून आपल्याला टोमॅटो तेलामध्ये सुरुवातीला सॉफ्ट करून घ्यायचे नाहीत। तर अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन ही भाजी जर बनवली तर चवीला खूप छान होते, कोणतेही वाटण करण्याची झंझट नाही। तर आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवर हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झालेले नाहीत। आता यावरती आपण झाकण ठेवल्यानंतर टोमॅटो वाफेवरती छान शिजले जातात आणि त्याला सुटलेल्या पाण्यामध्येच फ्लावर आणि बटाटा अगदी छान शिजले जातात। मंद आचेवर 15 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तर इथे 15 मिनिटं पूर्ण झालेली आहेत। त्या 15 मिनिटामध्ये मी 2 ते 3 मिनिटाला मध्येच खालची बाजू वरची बाजू खाली असं करून ही भाजी थोडीशी मध्ये मध्ये चेक केलेली आहे। तर आता इथे पूर्णपणे 15 मिनिटं झाल्यानंतर व्हिडिओमध्ये बघू शकता सुरुवातीपेक्षा बटाटा आणि फ्लावर सॉफ्ट झालेला आहे आणि तुम्हाला कुठेही इथे टोमॅटो अजिबात दिसत नाही, कारण टोमॅटो वाफेवरती छान शिजला गेलेला आहे आणि त्या शिजलेल्या त्या टोमॅटोच्या पाण्यामध्येच फ्लावर आणि बटाटा वाफेवरती खूप छान असा शिजलेला आहे आणि खूप छान अशी चमचमीत ही भाजी तयार झालेली आहे। फ्लावर बटाटा मॅरिनेट केल्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं होतं, त्यामुळे भाजीमध्ये परत इथे मी मीठ घातलेलं नाही। जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर तुम्ही यामध्ये परत मीठ घालवू शकता। तर अशा पद्धतीने आपली ही वाफेवरची चमचमीत अशी भाजी तयार आहे। चला तर मग भाजी ही सर्व करून घेऊया। ही भाजी बघितल्यानंतर सकाळच्या घाईमध्ये डब्याला काय बनवायचं हा प्रश्न तुमचा नक्कीच सुटला असेल। सकाळच्या घाईमध्ये वाटण करायची झंझट नाही, त्याचबरोबर भाजीमध्ये रस्सा टिफिनमध्ये सांडेल याची सुद्धा भीती नाही। ही भाजी दिसायला जितकी सुंदर दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने ती चवीला खूप रुचकर आहे। तर अशी ही चमचमीत आणि झटपट तयार होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।